गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे प्रकरण अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या प्रकरणामध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट अभ्यासलं आहे. तर या प्रकरणामध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय किंवा अशा संघटनांचं अकाउंट कसं मेंटेन केलं जातं याचा अभ्यास करणार आहोत. पहा, पहिला मुद्दा आहे इंट्रोडक्शन. There are two types of organizations. First, trading organization or profit making organizations, and second, non-trading or not for profit organizations. पहा, आपल्या समाजामध्ये दोन प्रकारच्या संघटना आपल्याला पाहायला मिळतात. एकतर नफा मिळवणाऱ्या संघटना व नफा न मिळवणाऱ्या संघटना. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट. दे आर एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. मग पहा, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ज्या असतात की ज्यांचा मुख्य उद्देश हा नफा मिळवणे असतो, त्या व्यापारी क्रिया करण्यामध्ये व्यस्त असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तर वस्तू व सेवा उत्पादित करणे व त्यांची विक्री करून ते जास्तीत जास्त नफा कमवण्याचा प्रयत्न करत असतात. ऑर्गनायझेशन्स लाईक सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप फर्म, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन्स, पब्लिक लिमिटेड ऑर्गनायझेशन्स एक्सेट्रा. अशा संघटना कोणत्या, तर एकल व्यापारी संघटना असतील, भागीदारी संस्था असतील, सहकारी संस्था असतील किंवा खाजगी मर्यादित कंपन्या असतील. ह्या संघटना ह्या ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असतात की ज्या प्रॉफिट मेकिंगसाठी सेटअप झालेल्या असतात. फायनल अकाउंट्स विच कन्सिस्ट ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आर प्रिपेयर्ड. बेस ऑफ फायनल अकाउंट इज ट्रायल बॅलन्स. पण आपण ह्यापूर्वीच्या प्रकरणामध्ये ट्रेडिंग ऑर्गनायझेशन त्यांचं फायनल अकाउंट अभ्यासले की ज्यामध्ये फायनल अकाउंट्स तयार करताना ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर केलं जातं की ज्याचा बेस हा ट्रायल बॅलन्स असतो. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स मेन एम इज टू गिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर्स ऑर टू द सोसायटी ॲट लार्ज. मग ज्या नफा न मिळवणाऱ्या संघटना असतात त्यांचा मुख्य उद्देश हा त्यांच्या सभासदांना किंवा समाजाला मोठ्या प्रमाणात सेवा प्रदान करणे असतो. दे आर नॉट फॉर्म फॉर प्रॉफिट मेकिंग, की ज्या नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या नसतात. दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी ऑर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी. या संघटना कुठल्याही प्रकारच्या व्यापारी क्रिया किंवा उत्पादनाच्या विषयक क्रिया करत नाहीत. मग ह्या संघटनांची उदाहरणे कोणती, तर स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल, स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, ट्रेड युनियन, चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स, ट्रस्ट, सोशल वेलफेअर असोसिएशन, रिलिजियस कन्सर्न, लायब्ररीज एक्सेट्रा. मग पहा, स्पोर्ट्स क्लब असतील, धर्मादाय हॉस्पिटल्स असतील, स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी, अशा विविध प्रकारच्या संघटना ह्या सेवा देण्यासाठी स्थापन झालेल्या असतात. Their main object is to give services to the members. They maintain the books of accounts in a different way. आता नफा न मिळवणाऱ्या संघटना ह्या जरी सेवा प्रदान करण्यासाठी स्थापन झालेल्या असतील तरी ह्या संघटनांमध्ये अकाउंट्स मेंटेन केलं जातं. फक्त अकाउंट्स मेंटेन करण्याच्या पद्धती ट्रेडिंग ऑर्गनायझेशनपेक्षा वेगळ्या असतात. ॲज देअर मोटिव्ह इज नॉट टू अर्न प्रॉफिट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन्स्टेड दे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. नफा न मिळवणाऱ्या संघटनांचा मुख्य उद्देश हा सेवा प्रदान करणे असतो. त्यामुळेच ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार न करता त्याऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. सिमिलरली दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स बट दे प्रिपेअर्ड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. ह्या संघटनांमध्ये ट्रायल बॅलन्स बनवला जात नाही, तर त्याऐवजी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स तयार केला जातो. These organizations prepare balance sheet to know the net worth of the concern on a particular date. एका ठराविक कालावधीमध्ये ह्या अशा संघटनांकडे किती भांडवल आहे त्यालाच नेटवर्थ असं म्हटलं जातं. तर ते माहीत करून घेण्यासाठी बॅलन्स शीट तयार केलं जातं. फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कन्सिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. जसं की ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तयार केलं जातं,
तसं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे फायनल अकाउंट्स तयार केले जातात. पुढचा मुद्दा आहे मीनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. Not for profit concern are those concern which are not started to earn profit but to give qualitative service to its members and society at the minimum charges. पण नफा न मिळवणाऱ्या ज्या संघटना असतात त्या नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या नसतात, तर उच्च दर्जाच्या सेवा त्यांच्या सभासदांना किंवा समाजाला प्रदान करण्यासाठी स्थापन झालेल्या असतात. देअर मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिस अँड टू प्रमोट आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स, एज्युकेशन एक्सेट्रा. अशा संघटनांचा मुख्य उद्देश हा समाजाला सेवा प्रदान करणे किंवा कला असेल, संस्कृती असेल, खेळ असेल, शिक्षण असेल, अशा विविध क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी ह्या संघटना स्थापन झालेल्या असतात. द नेचर ऑफ दिस कन्सर्न आर डिफरंट फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. ह्या संघटनांची वैशिष्ट्ये देखील नफा मिळवणाऱ्या संघटनांपेक्षा वेगळी असतात. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कलेक्ट इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन, ॲडमिशन फीज, डोनेशन्स एक्सेट्रा given by members or non-members and grant subsidies or concessions received from the government. आता ह्या संघटना नफा न मिळवणारे असतात. अशा संघटनांना जे इन्कम मिळतं तर ते मिळवण्याचे मार्ग म्हणजेच सबस्क्रिप्शन म्हणजेच वर्गण्या असतील, ॲडमिशन फीज म्हणजे जे सभासद असतील त्यांची प्रवेश फी असेल, डोनेशन कुणी देणग्या वगैरे दिल्या असतील तर अशा विविध प्रकारच्या माध्यमातून ह्या संघटना इन्कम प्राप्त करत असतात. तसेच सरकारकडनं काही अनुदान किंवा काही सवलती अशा संघटनांना मिळत असतात.